मी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त, मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, दिवाळी पहाट कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारेंचं वक्तव्य. रायगडमध्ये राष्ट्रवादी पक्षाला मंत्री गोगावलेंनी दिला धक्का. तटकरेंचे कट्टर समर्थक गायकवाडांचा शिवसेनेत प्रवेश, तर दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार असल्याचा गोगावलेंचा दावा. काँग्रेसचे सोलापुरातले माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. प्रवेशाविरोधात पदाधिकाऱ्यांचं धरणं आंदोलन, तर डॅमेज कंट्रोल रोखण्याकरता भरणे मामा सोलापुरात. दोन 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची होती ऑफर. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट. दंगेकर पुण्यातलं भटके कुत्र. एकनाथ शिंदेंनी भटक्या कुत्र्यापासून सावध राहावं. श्रीनाथ महालेंची रवींद्र धंगेकरांवर जोरदार टीका. पण ही वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्याकडून मार लागला रे. नाव औरंगजेबाचं जरी असलं तर सासरा किती कारणीभूत आहे शोधांचा का कारणीभूत आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूबद्दल बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान. विरोधकांकडून कडूंचा समाचार. संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन. पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. नवी मुंबईत ऐन दिवाळीत अग्नितांडव. रहेजा रेसिडेन्सीमध्ये लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू. कामोठ्यातील इमारती लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू. सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात चौघांचा मृत्यू, दोघं गंभीर जखमी. नागपूरच्या परडी फुल मार्केटमध्ये खरेदी करता मोठी गर्दी. बाजारात फुलांची आवक वाढल्यानं दर कोसळले. योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा. आणि कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला उसळली भाविकांची गर्दी. देशभरातून भाविक दर्शनाकरता झाले दाखल. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. गाडी चालवताना कुत्रा आडवा आल्यानं कुत्र्याला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला. कुत्र्याला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं कार थेट डिवायडर ओलांडून पलीकडच्या साईडला गेली आणि तेथील एका कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या कारमधील 2 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत करवडी येथे देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या 3 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसं देखील जप्त केली. या कराडमधील बड्या दारू व्यावसायिकाच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर येते. उल्हासनगरमध्ये खुर्च्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेनं अग्निशमन घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. चाळीसगाव शहरात रात्री 2 गटात झालेल्या दगडफेकीनंतर आता वातावरण शांत झालंय. व्यवहारही सुरळीत सुरू झालेत. 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 14 मधील MG कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये 10वा मजला जळून खाक झालाय. यामध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला. कामोठ्यातील आंबे श्रद्धी सहकारी सोसायटीतील सेक्टर 36 मध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील घर जळून खाक झालंय. या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. वाकडमधील एका इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये जवळपास 35 ते 40 गाड्या या जळून खाक झाल्यात. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुणे जिल्ह्यातील नरसापूर पुलाजवळ शेतमाल घेऊन जाणारा टेम्पो उलटला. या टेम्पोतील सर्व शेतमाल रस्त्यावर पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा. रायगडमध्ये राष्ट्रवादी पक्षाला मंत्री गोगावलेंनी दिला धक्का. तटकरेंचे कट्टर समर्थक गायकवाडांचा शिवसेनेत प्रवेश. तर दिवाळीनंतर आणखी राजकीय फटाके फुटणार असल्याचा गोगावलेंचा दावा. तर काँग्रेसचे सोलापुरातील 2019 मध्ये राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची ऑफर होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचा गौप्यस्फोट. पण ही वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्याकडून मार लागला रे. नाव औरंगजेबाचं जरी असलं तर सासरा किती कारणीभूत आहे शोधांचा, का कारणीभूत आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूबद्दल बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान. विरोधकांकडून कडूंचा समाचार. मी तर पंतप्रधान मोदींचा भक्त. मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. दिवाळी पहाट कार्यक्रमात अभिनेता महेश कोठारेंचं वक्तव्य. मुंबईच्या नायगाव पोलीस मैदानात पोलीस स्मृती दिनानिमित्तानं परेड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना मानवंदना. अनिर्बंध फटाके फोडले गेल्यानं मुंबई शहराच्या प्रदूषणात विक्रमी वाढ. हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत. मुंबई बनलं सर्वाधिक प्रदूषित शहर. नवी मुंबईत ऐन दिवाळीत अग्नितांडव. रहेजा रेसिडेन्सीमध्ये लागलेल्या आगीत 4 मृत्यू. तर कामोठ्यातील इमारतीत लागलेल्या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू. नागपूरच्या बर्डी फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी. बाजारात फुलांची आवक वाढल्यानं दर कोसळले. योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा. लक्ष्मीपूजनानिमित्त 2 टन फुलांपासून विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट. शेवंती, आफ्टर, गुलाब आणि ऑर्किड फुलांची मंदिर आणि गाभाऱ्यामध्ये सजावट. शिक्षणात संधी वाढवण्याकरता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 10,650 नवीन MBBS जागांना मंजुरी देण्यात आली आहे. 41 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विविध शाळांमधील 100 शिक्षकांची मागणी मंजूर केली आहे. या शिक्षकांचं शालार्थ ID घोटाळ्यामुळे गेल्या मार्चपासून थांबलेलं वेतन सुरू करा असा अंतरिम आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिला गेला आहे. देशातील IIT सह अन्य राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशाकरता आवश्यक असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2026च्या तारखा राष्ट्रीय परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. JEE मेन्स ही परीक्षा 2 सत्रांमध्ये होणार असून परीक्षेचे पहिले सत्र 21 ते 30 जानेवारी तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार आहे. भारतीय औषध निर्माणशास्त्र परिषदेकडून महाविद्यालयांना मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे यंदा औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष फक्त 6 महिन्यांचेच असणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं या पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. वार्षिक परीक्षा 30 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. CBSE बोर्डाने फक्त हिवाळी सत्राकरता 10वी-12वीच्या प्रात्यक्षिक तारखा परीक्षा प्रकल्प मूल्यांकन निश्चित केलेला आहे. 6 नोव्हेंबरपासून या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षा 6 डिसेंबर 2026 पर्यंत सुरू राहते. फार्मर ID मध्ये जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येणार आहे. त्यांचा आधार व फार्मर ID पुढील 5 वर्षांकरता कृषी विभागाच्या सगळ्या योजनांकरता ब्लॉक करण्यात येईल.
देशातील वीज कंपन्या सध्या 6.9 लाख कोटी रुपयांच्या तोट्यात अडकल्या असून केंद्र सरकारनं त्यांच्याकरता खासगीकरणाचे दरवाजे उघडे केले आहेत. प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यात सरकारनं याबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचा कामगार संघटनांचा दावा आहे. वीज कंपन्यांना खासगीकरणाकरता 3 पैकी 1 पर्याय निवडायला सांगितले जाणार आहे. मुंबईमध्ये भाडेतत्वावर घर घेणं म्हाडाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई, विरार इथं वास्तव्यास होते. या कर्मचाऱ्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करत अनेक दिव्य पार करत कार्यालयं गाठावी लागतात. ही बाब लक्षात घेऊन म्हाडानं या कर्मचाऱ्यांना मुंबईत 164 घरं दिली आहेत. बनावट आणि निकृष्ट औषधांच्या विक्रीवर लगाम घालण्याकरता केंद्र सरकारनं औषधांच्या वेष्टनावर बारकोड आणि QR कोड छापणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लसी, प्रतिजैविक, मानसोपचारातील औषधं आणि कर्करोगावरील औषधांपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते आणि वितरक संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं. विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या महापालिकेच्या कुप्पर रुग्णालयात काही निवडक औषधांची टंचाई असल्यानं रुग्णांच्या नातलगांना ती बाहेरून खरेदी करावी लागतात. औषध खरेदी वेळेत न केल्यानं तुटवडा निर्माण होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रुग्णालय प्रशासनानं मात्र खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करत सगळी औषधं लवकरच उपलब्ध होतील असं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात घसरण झाली. 1,000 रुपयांनी भाव कमी होऊन चांदी 1,70,000 रुपयांवर गेली. सोन्याच्या भावात 100 रुपयांची घसरण झाली आणि 1,28,400 रुपयांवर सोनं गेलं 10 ग्रामसाठी. मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये एक नवीन AC लोकल लवकरच दाखल होतीये. या लोकलच्या 14 फेऱ्या वाढतील. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि गारेगार होईल. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकरता 7 गावांमधील किरकोळ गट वगळता मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यापूर्वी ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाल्यामुळे विमानतळाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भूसंपादन जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला महाराष्ट्र राज्य सागर किनारा प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. सध्याच्या 1,160 हेक्टर क्षेत्रावरच विमानतळाचा हा विस्तार करण्यात येणार आहे. तरी तो 4 नव्हे तर 5 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. हे 5 टप्पे मिळून 1 लाख कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. त्यासाठीच्या विजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ते लागू होईल आणि त्यानुसारच विविध विभागांसाठीची आर्थिक तरतूद केली जाणार आहे. उल्हासनगरमध्ये खुर्च्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. चाळीसगाव शहरात रात्री 2 गटात झालेल्या दगडफेकीनंतर आता वातावरण शांत झालंय. व्यवहार सुद्धा सुरळीत सुरू झालेले आहेत. 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 14 मधील MG कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली. या आगीत 10व्या मजला जळून खाक झाला. यात 4घांचा होरपळून मृत्यू झाला. कामोठ्यातील आंबेश्रद्धा सहकारी सोसायटीतील सेक्टर 36 मध्ये भीषण आग लागली. या आगीत 2ऱ्या मजल्यावरील घर जळून खाक झाले. या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. वाकडमधील एका इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग लागली. या आगीत जवळपास 35 ते 40 गाड्या जळून खाक झाल्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपूरच्या पोलीस वसाहतीतील सदनिकेमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सुदैवानं घटनेच्या वेळी घरातील कुटुंब बाहेर असल्यानं मोठी दुर्घटना टळली. पुणे जिल्ह्यातील नरसापूर पुलाजवळ शेतमाल घेऊन जाणारा टेम्पो उलटला. या टेम्पोतील सगळे शेतमाल रस्त्यावर पडला. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. रस्त्यावरील खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न होता. 4 गुन्हेगारांना चंद्रपूर शहर पोलिसांनी त्यावेळी अटक केली. 2 माऊजर, 2 देशी कट्टे, खंजर, 35 काडतुस, बुरखे, जॅकेट, ग्लोव्ज असा मोठा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. गुप्त माहितीवरून एक डॉक्टर गाडीला थांबवून पोलिसांनी तपासणी केली. एक डस्टर गाडीला थांबवून पोलिसांनी तपासणी केली. नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार नोंदणीचा अर्ज भरला. पुढील वर्षी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीकरता भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदणी अर्ज भरून या मोहिमेला सुरुवात केली.
वर्ध्याच्या हिंगणघाट इथं काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी समीर कुणावार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। यावेळी जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यासह ज्ञानेश्वर वॉर्डातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजस्थानच्या उदयपूरमध्ये दिवाळीचा उत्साह बघायला मिळाला। दिवाळीनिमित्त शहराच्या मुख्य चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती।